महाराष्ट्रातील समस्त जी माझी 18 पगड जाती आहे, त्या 18 पगड जातीला माझा नमस्कार. जय बसवेश्वर, जय शिवराय, जय भीम. मी कावेरी विभूते. हा कोणाचा म्हणू नका रे, कुडल संगम देवता हा आमचा पुत्र म्हणावे. जगतज्योती क्रांती बसवेश्वर महाराज यांनी सुद्धा कधीही जातीवाद केला नाही. त्यांनी 18 पगड जाती एकत्र आणि सोबत घेऊन एकाच अनुभव मंडप मध्ये काम केलेलं आहे. तर मग तुम्ही आणि आम्ही जातीवाद करणारे कोण? मी कधीही जातीवाद केला नाही. गेल्या 25 वर्ष झालं मी लातूर शहर बौद्ध नगर प्रभाग क्रमांक 7 मधून सामाजिक कार्य करत आहे. या विभागातील जीही माझे नागरिक आहेत, जे माझे कार्यकर्ते आहेत, जे गोरगरीब जनता मजूर आहे, या समस्त जातीला मी माझ्या सोबत घेऊन त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून मी माझं सामाजिक कार्य, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार साठी मी बोलत आलेले आहे. याच्यानंतरही मी बोलत राहील. मी माझा आवाज उठवत राहील. कधीही मी जातीवाद केला नाही आणि याच्यानंतरही माझं हे कार्य चालूच राहणार आहे. आतापर्यंत बौद्ध नगर प्रभाग क्रमांक 7 मधून जसं तुम्ही मला पाठबळ दिलेलं आहे, मला साथ दिलेली आहे, आता सुद्धा मला तुमच्या पाठबळीची आणि तुमच्या साथीची, तुमच्या मदतीची गरज आहे. लातूर शहरामधील कुठलाही नेता जे आतापर्यंत होणारा अन्याय अत्याचार मिटवण्यासाठी रस्त्यावर पडलेला नाही. मग ते पक्ष बीजेपी असेल किंवा काँग्रेस असेल किंवा इतर कुठलाही पक्ष असू दे, होणारा अन्याय अत्याचार मिटवणारा तो कधीही रस्त्यावर उतरलेला नाही. रस्त्यावर उतरले ते तुम्हा आम्हासारखे साधारण काम करते. मीच कुठलाही नेता नाही. मी एक कामगार मजूर महिला आहे आणि याच्यातूनच मी माझं सामाजिक कार्य करते. होणारा अन्याय अत्याचार मिटवण्याचा प्रयत्न करते. पण कुठेतरी माझी ही ताकद कमी पडलेली आहे आणि ती ताकद आता वाढवण्याची मला संधी दिली आहे. ती म्हणजे आम आदमी पक्ष. महानगरपालिका उमेदवार म्हणून त्यांनी माझी निवड केलेली आहे आणि त्या आम आदमी पक्षाने मला ही संधी दिलेली आहे. आणि माझं चिन्ह आहे झाडू आणि माझा प्रभाग क्रमांक आहे लातूर शहर बौद्ध नगर प्रभाग क्रमांक 7 मधून मी उमेदवार आहे. तेव्हा या प्रभाग क्रमांक 7 मधून जेही माझी माता भगिनी मजूर कामगार वर्ग आहे, त्यांना माझी विनंती आहे, महिलावर होणारा अन्याय अत्याचार, अन्याय कुठलाही असेल, महिलावर होणारा अन्याय अत्याचार असेल, जागेचा प्रश्न असेल, नालीचा प्रश्न असेल, वाटेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, सुशिक्षित बेकारांचा प्रश्न असेल, विधवा महिलावर होणारा अन्याय अत्याचार प्रश्न असेल, अशा प्रत्येक प्रश्नावर आतापर्यंत कुठल्याही नेत्यांनी काम केलेलं नाही आणि याच्यानंतर सुद्धा ते नेते काम करणार नाहीत. हे नेते पैसे देऊन नक्कीच मतदान घेत असतील, पण पैसे देऊन मी मतदान घेणार नाही. जे माझे गरीब कामगार मजूर आहेत, त्यांना माझी विनंती आहे की प्रामाणिकपणाने तुम्ही झाडू या चिन्हावर मतदान करा आणि प्रचंड मताने मला विजय करा. जेणेकरून मला तुमची साथ, तुमची पाठबळ आणि थोडीशी जर शक्ती मिळाली तर तुमच्यावर होणारे अन्याय अत्याचार जे होत आहेत ते कमी करण्यासाठी मी अजून एक पाऊल पुढे टाकेल. महिलावर जो अन्याय अत्याचार होत आहे, बलात्कार होत आहे, त्याच्यासाठी आपला एकच कलम, एकच नियम अंमलात आणायचा आहे, लागू करायचा आहे, ती म्हणजे फाशीची सजा. आणि हे सगळं जर करायचं असेल तर तुम्हाला मला सपोर्ट हा करावाच लागेल. जर मी जिंकून आले तर आपण लातूर शहराचा आणि लातूर शहरामधील जो बौद्ध नगर आहे प्रभाग क्रमांक 7 या समस्त जनतेचा विजय आणि इतिहास नक्कीच घडवू. आणि नाही जरी जिंकून आलो तर पुन्हा एकदा नव्या ताकदीने उभे राहू. तेव्हा लातूर शहरातील बौद्ध नगर प्रभाग क्रमांक 7 या लोकांना, या नागरिकांना, गरीब जनतांना विनंती आहे की मला माझं चिन्ह आहे झाडू झाडू झाडू. त्या झाडूवर क्लिक करा, बटन दाबा आणि प्रचंड मताने मला विजय करून तुमची सेवा करण्याची, तुमच्या समस्याचे प्रश्न सोडवण्याची संधी तुम्ही मला नक्कीच द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.